संयुक्त विद्यमाने खरं तर मावळ तालुक्यातील सर्वच पत्रकारांचा तालुक्यातील पत्रकारांच्या विभाग शिबिराला उपस्थित असलेले आपल्या मराठी पत्रकार आहे. गेल्या वर्षभरामध्ये आपण संघटना बांधणीवर जोर दिला. किरण जोशी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण वर्षभरामध्ये काही घटना घडल्या, काही जे ॲक्सिडेंट झाले त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते, तर आपण त्याला मदत करून उपस्थित आदरणीय श्री किरण जोशी साहेब प्रदेश अध्यक्ष, श्री विवेक नामदार उपाध्यक्ष, आदरणीय श्री सुदेश गिरमे साहेब, रामदास वाडेकर साहेब, विलास बेगडे साहेब आणि आपण सर्व पत्रकार मित्रांनो, आज प्रत्येक वर्षी 20 रुपये भरले नाही भरले आठवतात नाही आठवण राहत, ॲटोमॅटिकली तुमच्या खात्यावरून 20 रुपये त्या महिन्यामध्ये, आता आपण सगळ्यांकडनं कन्सेंट घेतली आणि सेव्हिंग बँक अकाउंट ओपन केल्यानंतर ते 20 रुपये डिडक्ट होतील. पुढच्या वर्षी सॉफ्टवेअर जे आहे ते त्या नियमित तारखेला ॲटोमॅटिकली कट करून घेईल, म्हणजे तुम्हाला भरायची गरज नाही किंवा आठवण ठेवायची गरज नाही. आणि त्याचा मेसेज पण तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये सहकारी टीम यांच्या माध्यमातून आज सन्मान होतोय. यानंतर आपल्या सगळ्यांना ज्यांनी नुकताच इनामदार साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. उंबरकर मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सकाळपासूनच या ठिकाणी खूप मेहनत घेतली. अंदर मावळत नाही. टाकव्याचा उड्डाणपूल झाला पाहिजे. अनेक वर्ष आम्ही येऊन गेलो, टाकव्याच्या पुढे गेलं की कशा पाट्याने ओढेश्वरचा उड्डाणपूल झाला पाहिजे, हेही अनेक वर्ष गेलं. त्याच्यात थोडंसा अलीकडं आलो किंवा तोही झाला पाहिजे असंही आम्ही सगळ्या मंडळींनी लिहिलं. ह्या सगळ्या लिहिण्यामध्ये जर सगळ्यात अग्रेसर कोण असेल तर ज्ञानेश्वर वाघमारे. विमा योजनेच्या कार्यक्रमानिमित्त प्रामुख्याने उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष किरण भाऊ जोशी कुठल्याही जाती धर्माला कुठल्याही पक्षाला गृहीत न धरता ते प्रामाणिकपणे मांडून समाजाला कशा पद्धतीने न्याय देता येईल ही खऱ्या अर्थाने भावना, तळमळ आणि आपण निश्चित फोनवरती देखील सुटतात आणि काही प्रश्न हे शासन स्तरावरती मांडावे लागतात. त्याच्यासाठी वारंवार फॉलोअप घ्यावा लागतो. तो आमदार म्हणून सुगंधा शेळके पाठपुरावा करायला कधी कुठली कटकसर ठेवत नाही, प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात, जनतेचे प्रश्न मार्गी लावत असतात. हे राजकीय व्यासपीठ नाही आहे. तुम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाईल आणि पुढील काळात आपला मेडिकल पोस्ट ऑफिसमध्ये जाऊच नाही, बरोबर आहे. पण हे मान्यवरांचं ज्या तडफेने बोललं आहे आणि असे तडफेने अधिकारी असतील तर म्हणजे बँक कुठले म्हणतात तुम्ही रिझर्व्ह बँक इंडिया म्हणून काय, पण आंतरराष्ट्रीय बँकेला सुद्धा तुम्ही मागं टाकाल. त्यामुळे पोस्टाचं आपण जोरदार आपण करूया. सुधाकरनी 2 लाख रुपये बिल केलं आणि त्याची तब्येत अजून बिघडली आणि मग त्याला सांगलीमध्ये एका हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. आता 2 गोष्टींसाठी आमचं भांडण सुरू झालं की 2 लाख रुपये परत मिळवा आणि त्याचं जे काय वाढलेलं जे काही म्हणजे फ्रॅक्चर वाढलं होतं त्याच्यासाठी पुन्हा नवीन देत असताना आपण जसं मी एकदम उदाहरण दिलं, अन्नाचं उदाहरण दिलं, एक प्रश्न मांडणं त्याचबरोबर ते कधीच न्यायासाठी सुद्धा सातत्याने पाठपुरावा करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि हे काम आपण करणार आहोतच. आणि आमदारांचं मी काम बघितलं की काय कोणाला पण एखाद्या अभिनेत्याला तुम्ही सांगेल त्याला, जेणेकरून मावळ तालुक्यातून प्लास्टिक मुक्त होईल ही संकल्पना आपली पूर्णत्वास जाईल. त्याचबरोबर व्यसनमुक्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणं